मराठ्यांच्या विजयापेक्षा दुसरा कोणता सण असू शकतो पेशव्यांकरता? आम्ही हा निर्णय अत्यंत विचारपूर्वक आणि हेतुपुरस्सर घेतलेला आहे. ज्यांनी इतिहास रचला असे रमा माधव यांच्या आठवणी जागवणारा एक नवा अध्याय आणि एक नवं पर्व ज्या चित्रपटातून दाखवण्यात आलेला आहे, तो चित्रपट म्हणजे तुमच्या सगळ्यांना माहितीच असेल, रमा माधव. आणि त्याचे सर्व असणाऱ्या अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आज माझ्याबरोबर आहे. थोड्याशा छान छान गप्पा मारूयात या चित्रपटाबद्दल. खूप खूप स्वागत आहे राजश्री मराठीमध्ये. थँक्यू व्हेरी मच. राजश्री मराठी हा चॅनल मी नेहमी बघते आणि तुमचे कार्यक्रम इतकेसे चटपटीत आणि इंटरेस्टिंग असतात की मला जाम आवडतं. आज रमा माधवच्या निमित्ताने मी तुमच्याशी बोलू शकते याचा मला खूप आनंद होतो. पण प्रथम मी तुम्हाला सॅल्यूट करते. क्या भव्य दिव्य सेटची तुम्ही निर्मिती केली आहे. तुम्हाला माहिती आहे का, हे मराठी इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच घडतं आहे. बरं, मला सांगा की हे जे भव्य दिव्य ह्या चित्रपटाची निर्मिती किंवा एक दिग्दर्शन म्हणून तुम्ही आज मराठी इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करताय, हा अनुभव तुमच्यासाठी आत्तापर्यंतचा कसा राहिला? खूप एक्साइटिंग अनुभव होता. मी अगदी खरं सांगू का की आपल्याला काहीतरी महाभव्य दिव्य बनवायचं आहे असं डोक्यात ठेवून मी हे चित्रपट लिहिलाच नाही. मुळात मी साधा विचार केला होता की मला आता इथून पुढे काय करायचं आहे. साधारण 3 ट्रेंड मराठीमध्ये सारखे दिसले मला. एक म्हणजे सामाजिक चित्रपट आहे, नाहीतर विनोदी चित्रपट आहे, आणि नाही तर प्रेमकहाणी. प्रेमकहाणी तर मी नुकतीच गेल्या वर्षी एक दिग्दर्शित करून झाली माझी, त्यामुळे परत ते नव्हतं मला करायचं. मग मला विनोदी चित्रपट वगैरे काही येत नाही, तो माझा प्रांत नाही. त्यामुळे मग सामाजिक प्रश्न, मग म्हटलं आता मला सिरियस मूवी बनवायचा, त्याच्यापेक्षा मी दुसरं काय करू शकते, वेगळं काय करू शकते. आणि त्यातून मला खूप दिवस माझ्या डोक्यामध्ये असलेला हा विषय मांडायची कल्पना सुचली. आणि कथा मी लिहिली तेव्हा असं वाटलं की खरंच त्या काळातलं जीवन कसं असेल. एक 5 वर्षाची मुलगी आणि 8.5 वर्षाचा मुलगा यांचं लग्न, आणि ते कसे एकमेकांचे खूप त्यांच्यातला बॉन्ड कसा निर्माण होत असेल, ते कसे एकमेकांसाठी जगले, एकमेकांसाठी त्यांनी मृत्यू स्वीकारला. ही काही साधी गोष्ट नाही. तर ही वेगळीच एक प्रेम कहाणी कशी मांडता येईल असा मी विचार सुरू केला. माझ्या नशिबाने माझ्या करिअरची सुरुवात स्वामी कादंबरीवरच्या आधारित मालिकेतनं झालेली होती आणि त्याच्यात मी रमाचं काम केलं होतं. त्यामुळे माझ्यासाठी ते एक सर्कल कंप्लीट झाल्याचा सुद्धा अनुभव होता. पण आता माझा मुलगा आता फिल्म मेकिंग शिकतो आणि त्याच्या पिढीने हे असं काहीच पाहिलेलं नाही आहे. मग कधी ते टी व्हीवर बघतात, पण एखादा चित्रपट, ऐतिहासिक प्रेमकहाणी ही अनेक पिढ्यांनी, मी सुद्धा रंगीत ऐतिहासिक प्रेमकहाणी पाहिलेली नाही. मग मला खूपच उत्साह वाढला. आणि या सगळ्या यंग मुलांबरोबर काम करता माझ्या असं लक्षात आलं की त्यांनाही हे हवं आहे. त्यांना खूप अट्रॅक्शन आहे. विशेषतः पुण्यामध्ये जेव्हा आपण त्या शनिवारवाड्याच्या आसपास फिरत असतो, त्याच्यावरनं येतो जातो, तिथे किती ऐतिहासिक स्थळं आहेत, तिथे किती ऐतिहासिक माणसांची नावं दिलेली आहेत. आणि हे सगळं हे खरं होतं, हे घडलेलं आहे, इथेच घडलेलं आहे. आणि या शनिवारवाड्याच्या तटभिंतींनी ते पाहिलेलं आहे. तर आय गॉट फॅसिनेटेड विथ दी आयडिया अँड देन आय रोट इट. आणि पीपल लाईक्ड इट. सगळे माझे ॲक्टर्स वर व्हेरी एक्साइटेड. आणि त्यातून झालं बुवा. मला आता बघितलं की वाटतं अरे बाबा, हे कसं काय झालं, आपण कसं काय केलं आहे तुम्ही आता हे. बरं, याच्यामध्ये काही नवीन चेहरे पण तुम्ही घेतलेले आहेत, बरोबर? पण मग तुम्ही त्यांची निवड करते वेळी असं कोणती कल्पना ठेवलेली का की बाबा नाही, हिला काय येतं, हिला हे येतं का, त्या बेसवर तुम्ही यांची निवड केली का? काय पाहिलं यांच्यामध्ये? फर्स्ट ऑफ ऑल त्या वयाचे ॲक्टर्स असले पाहिजेत, हा माझा अट्टाहास होता. कारण आपण अनेकदा बघतो की कोणत्याही वयाचे ॲक्टर्स हे कोणतेही रोल्स करत असतात. मी हा चित्रपट करते म्हटल्यावर मला खूप जणांनी आम्हाला काम करायचं असं म्हटलं, पण मला कोणी एस्टॅब्लिश नकोच होते. मला यंग पेअर हवी होती. आणि मराठीत किती दिवसांनी एकदम यंग आणि वेगळीच पेअर आलेली आहे. आय एम व्हेरी हॅपी. आणि ती रमा जर 22 वर्षाची होती तर ती 22 वर्षाचीच असली पाहिजे. मी कोणीतरी म्हणजे नोन ॲक्ट्रेसला घेण्यापेक्षा ती कोवळी किंवा तो नवेपणा, तो नवखेपणा हा मला आवश्यक वाटला. आणि त्यातून पर्णची निवड झाली. आलोक राजवाडे आणि पर्ण हे दोघं पुण्याच्या थिएटरमध्ये खूप नाव कमावलेले ॲक्टर्स आहेत. आणि मला खूप आश्चर्य वाटलं की आजपर्यंत त्यांना कोणी कसं पेअर केलं नाही. बहुतेक देवर वेटिंग फॉर मी टू कास्ट. संधीच नशिबाने चालून येते. हो, बहुतेक गॉड इज वॉचिंग. आणि धाकटी रमा तर ती तोपच आहे. ती बॉर्न ॲक्ट्रेस आहे आणि तिला मी खूप लहानपणापासून बघते आहे. थिएटर करायची पुण्यामध्ये ती. आणि ती एकदा मिळाल्यानंतर मी म्हटलं मला मोठी रमा एक वेळ मिळेल दुसरी कोणीतरी, पण मला छोटी रमा आधी मिळू देत, कारण छोटी रमा ही माझ्या फिल्मचा खूप अविभाज्य घटक आहे.
नक्कीच. या चित्रपटातून श्रीमंती म्हणजे अगदीच प्रेक्षकांना अगदी हा चित्रपट पाहिला की अगदी श्रीमंती लक्षात येईल. म्हणजे अगदी तुमच्या नाकातली नथ पासून ते अगदी पायातले घुंगरू किंवा पैंजण आपण म्हणू शकतो. तर एकंदरीत हा जो पेहराव आहे याची कल्पना किंवा याची आयडिया किंवा हा पेहराव याचा असाच असला पाहिजे, त्या दागिन्यांची एक कला असते, हे सगळं कसं तुम्ही मॅनेज केलं? नाही गं, सिनेमा काही एका माणसाने करायची गोष्ट नसते. माझ्या मागे खंबीरपणे अनेक माणसं या सिनेमासाठी होती उभी आणि त्यांनी मला खूप खूप काय शिकवलेलं आहे. खूप त्यांच्या अनुभवाचा, मला मार्गदर्शनाचा खूप उपयोग झाला. पौर्णिमा ओकनी आमचे सगळे कॉस्ट्युम्स केले. तिचा तर आता ऐतिहासिक चित्रपटांमध्ये एक हुकमी एक्का आहे ती. नितीन देसाई यांच्याशिवाय मी हे सगळे सेट्स उभे करूच शकले नसते आणि त्यांनी खूप मनापासून मला मदत केली. माझा सगळ्यात कच्चा विषय होता तो म्हणजे साहस दृश्य किंवा फाईट सिक्वेन्सेस. खूप मोठं युद्ध नाही आहे याच्या, पण जे काय होतं ते मॅनेज करणं वॉज व्हेरी टफ फॉर मी. रवी दिवाण हेल्प मी आउट इन दॅट. आणि सरोज खाननी एक खूप सुंदर अदितीराव हैदरीबरोबर मुजरा शूट केलेला आहे याच्यामध्ये. आणि आनंद मोडक जे आज आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतलं शेवटचं संगीत या चित्रपटाला दिलं आणि खूप ऑथेंटिक, खूप सुंदर आणि आजच्या पिढीला आवडेल असं 300 वर्षापूर्वीचं संगीत. हे काहीतरी एक वेगळंच कॉम्बिनेशन झालेलं आहे. सो आय थिंक त्यांच्याशिवाय मी हे सगळं करूच शकले नसते. ऑल्सो आय वॉन्ट टू थँक माय ॲक्टर्सची टीम. या न्यूकमर्सच्या बरोबर त्यांना एक सपोर्टिंग टीम म्हणून मला उत्तम आर्टिस्ट लाभले. रवींद्र मंकणी आणि मी ही आमची स्वामीतली पेअर. आम्ही परत इथे एका वेगळ्या रूपात एकत्र येऊ शकलो. आणि त्याचबरोबर प्रसाद ओक आहे, अप्रतिम काम केलं. सोनाली कुलकर्णी ज्युनियर, तिने आनंदीबाईची भूमिका केली. श्रुती मराठे आहे, अमोल कोल्हे आहे आणि अगदी बाकीचे सुद्धा जे छोट्या छोट्या व्यक्तिरेखा आहेत त्यासुद्धा इतके छान ॲक्टर्स मला मिळत गेले की एक वेगळा प्रयत्न करण्याचा खूप मनापासूनचा प्रयत्न आहे. आणि मला वाटतं की लोकांना इतिहासाबद्दल खूप आकर्षण असतं आणि आपण त्यांना उत्तम मनपूर्वकतेने केलेली कोणती गोष्ट असेल तर ती नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचते. सो आय हॅव ट्राईड माय लेवल बेस्ट अँड आय एम शुअर पीपल आर गोइंग टू लाईक इट. नक्कीच नक्कीच. या चित्रपटात भाषा शैलीला पण फार महत्त्व दिलं गेलं आहे. तर ह्या भाषेबद्दल किंवा ही जी भाषा वापरली गेलेली आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? चित्रपट लिहिताना मनस्विनी एलारनी त्याचे संवाद लिहिले आणि ते लिहित असताना तिला पहिलं ब्रीफ हेच होतं की तू अजिबात ऐतिहासिक संवाद लिहू नकोस. यांचं भावजीवन आपल्याला उलगडून दाखवायचं आहे. ते कॅरेक्टर्स ऐतिहासिक आहेत त्यामुळे त्यांना ते कपडे घालायला लागणार आहेत, पण शेवटी भावना त्याच आहेत. आणि भाषेत अडकू नको. म्हणजे लोकांना अवघड जर वाटलं ना तर मग मजा नाही येणार. त्यामुळे आज आपण एक डेली सोप बघतोय असं लक्षात ठेव आणि असंच लिही. आणि तिने करेक्ट पकडलं ते आणि खूप खुसखुशीत छान संवाद आहेत आणि छोट्या छोट्या गोड गोड गोष्टी त्याच्या पेरलेल्या आहेत आणि विनोद आहेत. म्हणींचा वापर केलेला आहे. इतक्या सुंदर सुंदर म्हणी आहेत मराठीमध्ये. तर आपण नेहमी नुसतं म्हणतो की मराठी भाषा राहिली नाही, पण ती भाषा उत्तम पद्धतीने वापरणं हे आपलंच काम आहे. त्याच्यामुळे हे सगळं छोट्या रमाने सुद्धा एक उखाणासुद्धा घेतलंय. बघ ना, ते आता उखाण्यामध्ये आम्ही हळूच तुम्हाला शनिवारवाड्याची सगळी माहिती सांगितली की शनिवारवाड्याला किती तट आहेत, किती दरवाजे आहेत. सो इन्फॉर्मेशन किंवा माहिती देण्याची सुद्धा पद्धत असते. म्हणजे तुम्ही जर असं पाठ करायला सांगितलं की शनिवारवाड्याला किती दरवाजे, किती बुरुज, तर ते इट बिकम्स व्हेरी बोरिंग. पण अशा पद्धतीने जर इतिहास तुम्ही रंजक करून सांगितला तर आय एम शुअर पीपल आर गोइंग टू लव्ह इट. नक्कीच. म्हणजे आज खरंच असं म्हणायला हरकत नाही की मराठीमध्ये तू इतिहास रचलेला आहेस. इतिहासाचं एक मखमली पान मी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आहे. इतिहास वगैरे मी काही रचलेला नाही. नक्कीच नक्कीच. तुमच्या या मराठी इंडस्ट्रीमध्ये तुमचं जे काही करिअर आहे त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. या चित्रपटासाठी पण खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. मला नेहमीच तुझ्याशी बोलून खूप मज्जा येते, आज पण आली. थँक्यू सो मच. कॅमेरा पर्सन पुनीतसह मी आर्या इल्हे, राजश्री मराठी.